नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे गुंजा हॉलच्या बाहेर आलेली असते आणि ती मनाशीच म्हणत असते, कितीदा रडायचं गुंजे आणि कितीदा डोळे पुसायचे. या घरातील जर कुणाला बी तुझे आसू दिसले ना तर गजबच होईल. त्यामुळे तुला हे आसू पुसायचे आहे गुंजे. इथे माझ्या डोंगरवाडीच्या घरी खूप घरं जळताना बघितली, परंतु नवीन घर बनवण्याची एक आशा मनात होती. पण इथं तर माझं घर कायमचंच जळणार आहे. आता मी काय करू आणि कुणाकडे न्याय मागू? सत्यादानं मला लहानपणापासून अन्यायाविरुद्ध लढवण्याची ताकद दिली आहे, पण त्याचा काय उपयोग इथे? पण मी असं कसं हे घर सोडून जाऊ शकते? माझा हक्क आहे, माझं हे घर आहे, या सगळ्यात माझी काहीच चूक नाही. तर इथे रोहन गुंजाच्या पाठीमागे आलेला असतो आणि म्हणत असतो, गुंजा, आज तुला माझ्या हातून कोणीही वाचवणार नाही बघ. तर इथे आतमध्ये लग्नाची सर्व तयारी झालेली असते. गुरुजीही मधू आणि अशोकला सांगत असतात, आता सर्व तयारी झालेली आहे, आता फक्त मुलगा आणि मुलगी या दोघांचंच आवरलं पाहिजे. त्यानंतर इथे सत्यादा आणि बाबळीही सुयोगमंगल कार्यालयावरती पोचलेले असतात. तर सत्यादा म्हणतो, अगं बाबळे, केवढं मोठं कार्यालय आहे ना, खूपच मोठं लगीन दिसतंय ग बाई. तर लगेच बाबळी म्हणते, मग माझी लेक आहेच मोठी. तर लगेच सत्यादा म्हणतो, अगं बाई, लईच लेकीचं कौतुक आलंय, तुला तुझी लेक ओळखेल ना पण? तर बाबळी म्हणते, अरे सत्यादा, माझी लेक हाय, मी आय हाय तिची, मला ओळखेल पण तुला ओळखेल की नाही? तो गमजा तरी काढ तोंडावरचा. तर सत्यादा म्हणतो, अगं नको, इथे पोलीस बिलीस असतील, एकदा गुंजीला भेटलं ना मग कोणी बी मला पकडेल, मला काहीच भीती नाही. त्यानंतर इथे आतमध्ये कविताला म्हणत असते, अगं कविता, गुंजा कुठे? त्यावर कविता बोलते, आई असेल इथेच कुठेतरी. त्यावर मधू तिला सांगते की मी तिच्याकडे कुंकवाचा करंडा दिलाय, बघ बरं कुठे ती. मग कविता तिला शोधायला रूममध्ये जाते. त्यानंतर गुंजा मनाशी म्हणत असते, नाही जाणार मी हे घर सोडून, मी इथून नाही जाणार. का सोडू मी माझा हक्क? साहेबा जरी लगीन मानत नसले तरी हे लगीन झालंय ना. इथे माझ्या आईला तर कधी जिंदगीभर तिच्या नवऱ्याचं नाव मिळालं नाही, आणि आता माझ्या संगत जर तेच झालं तर माझी आई तर एक मिनिट बी जगायची नाही, मरून जाईल ती. कितीदा सोसायचं तिने जिंदगीत असं. त्यावर पाठीमागून लगेच बाबळी येते, गुंजे, सगळं सोसायची ताकद तर देवानेच दिली ना. तर गुंजामध्ये आय आणि मागे वळून बघते तर सत्यादा आणि तिची आई दिसते. तर गुंजा म्हणते, ही दोघे इथे काय करतायस? तर लगेच सत्यादा म्हणतो, अगं असं काय बघते, आय हाय तुझी, तुला भेटायला आम्ही एवढ्या लांब आलोय. तर लगेच गुंजा तिच्या आईला मिठी मारते. तर हे सर्व रोहन बघत असतो. रोहन म्हणत असतो, हे कोण लोक आहेत आणि गुंजाची यांची काय ओळख? तर लगेच बाबळी म्हणते, गुंजा, जेव्हापासून तू घर सोडून गेली ना तेव्हापासून एक दिवस बी तुझी आठवण आली नाही असं झालं नाही ग. मला असं वाटायचं तू फोनवरती खोटं बोलते, मात्र आता तुझं बघून असं वाटतंय की तुझं खरंच खूप चांगलं झालंय, डोळ्यांची पारणं फिटले ग गुंजे. तर लगेच सत्यादा म्हणतो, आईचं आणि लेकीचं भेटून झालं असेल तर आजूबाजूलाही माणसे आहेत. मग गुंजा लगेच सत्यादाला मिठी मारते आणि रडायला लागते. तर सत्यादा म्हणतो, गुंजे, आता रडायचे नाही, खुशीचे दिवस आहेत. हेच बाबळी म्हणते, अगं तुझ्या घरी कुणाचं लगीन हाय गुंजे? तर गुंजा म्हणते, तुम्हाला कसं कळलं? तर लगेच सत्यादा म्हणतो, तुझ्या घरी गेलो होतो, तिथे त्या मामी होत्या ना, त्यांनीच आम्हाला पत्ता दिलाय, कुणाचं लगीन हाय? सत्यादा म्हणतो, अगं बोल की गुंजे, आम्ही काय विचारतोय, कुणाचं लगीन हाय? तो गुंजा म्हणते, माझंच हाय. तर गुंजाला लगेच कडूआजीचे ते बोलणे आठवते की जर डोंगरवाडीला कळालं ना की कबीरचं दुसरं लग्न होतंय तर लग्नात मुर्द्यांची रांगच लागेल. गुंजा खूपच घाबरून गेलेली असते. तर त्या सर्व टेन्शनमध्ये गुंजा सांगते की इथे माझंच लग्न आहे. तर सत्यादा म्हणतो, काय, तुझं तर लग्न झालंय ना गुंजे, परत कशा पायी तुझं लग्न? त्यावर गुंजा बोलते, ते काय आहे ना, इकडच्या लोकांनी बघितलं नाही ना माझं लग्न, म्हणून पुन्हा करतायत ते. त्यावर बाबळी बोलते, अगं पण तुझं लग्न आहे, तू इथे बाहेर काय करतेस? तर सत्यादा म्हणतो, बरं झालं मग आम्ही पण आलोय, आता थाटामाटत तुझं लग्न बघू, चला आतमध्ये चला. असे म्हणून ते दोघेही आतमध्ये जायला निघतात. तर गुंजा लगेच म्हणते, थांबा,
कुठे निघालात तुम्ही? त्यावर सत्यादा म्हणतो, आतमध्ये कुठे म्हणजे? तर लगेच गुंजा म्हणते, हे असं जाणार आहात का तुम्ही माझ्या घरच्यांसमोर? त्यावर सत्यादा बोलतो, हो, तुझा नवरा ओळखतोय मला आणि आम्ही असेच आहोत, चांगले कपडे घातलेले आहेत ना. तो गुंजा लगेच साहेबाच्या प्रेमासाठी त्या दोघांचा अपमान करते. गुंजा म्हणते की नाही, असं जाऊन तुम्ही माझी चव घालणार आहात का तिथे? तुम्हाला बघवत नाही का माझा सुखाने संसार चालू आहे? माझ्या या सुखाच्या संसारात विष कालवायला आलात ना तुम्ही दोघे? तर बाबडी म्हणते, अगं गुंजा, असं काय बोलतेस तू? आम्ही एवढ्या लांबून तुला भेटण्यासाठी आलोय. त्यावर गुंजा म्हणते, तुम्हाला ना का सपान पडलं की काय माझे इथे सुखाचे दिवस चालू झालेत म्हणून? तर सत्यादा म्हणतो, अगं गुंजे, काय बोलतेस तू? त्यावर गुंजा म्हणते, हो, आतमध्ये खूप मोठमोठी लोके आलेत आणि त्यांच्यासमोर अशी गोरगरीब माणसे बघून ते काय विचार करतील बरं? माझ्या माणसांची चव जाणार नाही का तिथे? तुम्ही आतमध्ये जाऊ नका, बाद झालं, मला भेटलं तेवढं बाद झालं. असे म्हणून गुंजा त्या दोघांचा खूप अपमान करत असते. आतमध्ये मधू ही गुंजाची वाट बघत असते. गुंजा कुठे राहिली? तेवढ्यात सर्वेश तिथे येतो आणि म्हणतो, काय झालंय मधुताई? तर लगेच मधू म्हणते, अरे ही गुंजा कुठे राहिली? तिच्याकडे कुंकवाचा करंडा दिला होता, बघ बरं. तर सर्वेश म्हणतो, थांब, मी बाहेर जाऊन बघून येतो. तर लगेच सर्वेशही गुंजाला शोधण्यासाठी बाहेर आलेला असतो. तर गुंजा म्हणत असते, काय चुकीचं बोलले मी? सत्यादा ही माझी आई जिंदगीभर मातीच्या खेळण्या बनवत होती आणि माझं नशीबही त्याच मातीत कालून चुरडून टाकलंय तिनं. त्यावर बाबळी लगेच म्हणते, सत्यादा काय बोलतेस ही? तू गुंजा म्हणते, त्याला काय सांगतेस आणि त्याला काय विचारतेस? तो कोण आहे? त्यावर लगेच बाबळी खूपच भडकते आणि म्हणते, गुंजे, मला बोललेलं मी ऐकू शकते, परंतु सत्यादाला काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. तोंडातून एक शब्दही काढू नको. मग लगेच सत्यादा म्हणतो, बाबळे, गप्प बैस, ती बोलते ते बरोबर बोलते. आता ती मोठी झाली आहे ना, आपण तिची काळजी करण्याची काहीही गरज नाही. आता ती जे बोलते ते बरोबर आहे, त्यामुळे चल आपण इथेन जाऊ. तर बाबळी लगेच गुंजाच्या हातात कुंकवाचा करंडा देते आणि म्हणते, गुंजे, चल, आम्ही जातोय आता. तू जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा परकी नव्हती झाली, मात्र आज तू परकी झाली. आणि बाबळी खूप रडत असते आणि म्हणते, हे घे कुंकवाचा करंडा. भाग्याचं कुंकू आहे डोंगरवाडीचं. मानत असशील तर डोक्यात लाव, नसशील मानत तर पायदळीत उडव. असे म्हणून लगेच ते दोघेही तिथून निघून जातात. तर गुंजाही खूप जड मनाने त्या दोघांकडे बघत असते आणि खूप रडत असते आणि आई आई असं म्हणत असते. तेवढ्यात सर्वेशही बाहेर आलेला असतो. तर सर्वेश बाबळीकडे बघतो. तिचा पाठीमागून लूक त्याला दिसतो, मात्र तो म्हणतो, ही बाई कोण आहे? हिला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. त्याला असं वाटतं की ही बाबळी असेल, परंतु तेवढ्यात तो गुंजाला विचारतो, कोण लोक होती ती? त्यावर गुंजा म्हणते, गोरगरीब माणसे होती ती आणि जेवणासाठी आलेली होती म्हणून मी त्यांना काढून दिलंय. त्यावर सर्वेश गुंजाला बोलतो, अगं, तुझ्याकडे कुंकवाचा करंडा आहे ना, ती लोक आतमध्ये वाट बघतायत, चल बरं पटकन आतमध्ये. तर गुंजा लगेच सर्वेशकडे तो कुंकवाचा करंडा देते आणि म्हणते, हो, तुम्ही चला पुढे, मी आतमध्ये आलेच लगेच. असे म्हणून लगेच सर्वेश आतमध्ये जाऊन तो कुंकवाचा करंडा मधूकडे देतो. तर मधू म्हणते, अरे दादा, पण गुंजा कुठे? ती का आली नाही? त्यावर सर्वेश बोलतो, अगं ताई, ती येणारच आहे, तू नको काळजी करू. ती बाहेर जेवणाचं बघत होती, ती लगेच येईल, तू घे आवरून तुझं. असे म्हणून तो कुंकवाचा करंडा मधूकडे देते. तर आता इथे लग्नाची सर्व तयारी झालेली असते. तर गुरुजी म्हणतात, चला, मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. नवरा मुलाला आणि नवरी मुलीला लवकर पाटावरती घेऊन या. तर लगेच सर्वजण खूपच खुश असतात. तर इथे गुंजा खूपच रडत असते आणि मनाशी म्हणत असते, हे काय करून बसले गुंजे तू? साहेबाच्या प्रेमासाठी स्वतःचा अपमान जी तू कधीच केली नाही, पण तू आज तुझ्या आईचा अपमान करून बसलीस. काय वाटलं असेल आईला, सत्यादाला? असे गुंजा म्हणून आतमध्ये येत असते. परंतु कबीर हा इथे पाटावरती चढलेला असतो. तर सर्वजण म्हणतात, चला चला, नवरोबा आला, आता लग्नाला सुरुवात करा. असे म्हणून तेवढ्यात मृण्मयी तिथे येते. तर कबीर मृण्मयीकडे बघून हसत असतो, कारण मृण्मयी खूपच छान सुंदर दिसत असते. तर सर्वेश म्हणतो, अगं माया, चल पटकन, मुहूर्त जवळ आलाय, चल मृण्मयीला इथे पाटावरती घेऊन ये. मग लगेच मृण्मयी ही कबीरजवळ आलेली असते. तर इथे गुंजाही जडपावलांनी आतमध्ये येत असते. तर मधू म्हणते, ही गुंजा कुठे राहिली? अजून कशी काय आतमध्ये येणार नाही? असे म्हणून ती बाहेर बघत असते. तर इथे आता दोघांमध्येही अंतरपाट धरलेला असतो आणि मंगलाष्टका चालू झालेल्या असतात. मृण्मयी ही खूपच खुश असते
कारण आज ती खूप दिवसांनी ज्या दिवसाची वाट बघत असते तो दिवस आलेला असतो. तर कबीरही तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असतो. तर इथे गुरुजींनीही मंगलाष्टका चालू केलेल्या असतात. तर गुंजा आतमध्ये येते आणि कबीरकडे बघत असते. शेवटी आज तिचा सायबा हा दुसऱ्यांचा होणार असतो. तर गुंजा खूप रडत असते आणि सर्वांपासून तिचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे तिचा साडीचा पदर पेट घेतो. मात्र गुंजाचे त्या सर्वांकडे लक्षच नसते. ती फक्त तिच्या साहेबाकडे बघत असते. तर मृण्मयीला हार घालण्यासाठी कबीर वरती बघतो. तर लगेच तो गुंजाकडे वळून बघतो पाठीमागे, तर गुंजाच्या साडीला आग लागलेली असते. तो धावतच तो हार हातातला खाली सोडून गुंजाला वाचवण्यासाठी येतो आणि हे बघून माया तर खूपच भडकते आणि माया म्हणते, हे सर्व या मुलीने ना माझ्या मुलीचं लग्न मोडण्यासाठी केलेलं आहे मुद्दामहून. त्यावर गुंजा म्हणते, हो का? तुम्हाला असं वाटतंय का? मी हे मुद्दामून केलंय असं वाटतंय ना तुम्हाला? चला, मी माझ्या हाताने या दोघांचं लग्न लावून देते. असं म्हणून त्या दोघांनाही पाटावरती नेते आणि एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगते. मग लगेच गुंजा कबीरच्या हातात डोंगरवाडीचं भाग्याचं कुंकू देते आणि म्हणते, हे घ्या, डोंगरवाडीचं भाग्याचं कुंकू हाय आणि दोघे मिळून राजा राणीचा संसार करा. मात्र कबीर हा गुंजाकडे बघत असतो. आता गुंजा स्वतःच्या हातानेच कबीर आणि मृण्मयीचं लग्न लावून देणार असते. आता कबीर आणि मृण्मयीचं लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.